एक ब्रेकिंग न्यूज पाहूया। लाडकी बहिणी विरोधात याचिका करणाऱ्या वडपल्लीवारांनी आता स्पष्टीकरण दिले। आपण कुठल्याही सरकारी योजनेला विरोध केला नाही असं वडपल्लीवारांनी म्हटलंय। मी फक्त जनतेच्या पैशाच्या उधळपट्टीला विरोध केला असं देखील त्यांनी प्रतिक्रिया दिली। एक मोठी बातमी समोर त्या फलटणमध्ये राष्ट्रवादीला धक्का बसण्याची शक्यता आहे। रणजित नाईक निंबाळकर जयकुमार गोरेंबाबत रामराजे नाराज आहेत। तक्रारीची दखल न घेतल्यास तुतारी हाती घेणार अशी शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। रामराजे नाईक निंबाळकर यांनी हे सूचक वक्तव्य केले आहे। त्यामुळे रामराजे नाईक निंबाळकर आगामी काळात आता राष्ट्रवादी शरद पवार पक्षाची तुतारी हाती घेणार का हे पाहणं महत्त्वाचं आहे। या संदर्भात चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत स्वतः रणजित नाईक निंबाळकर जोडलेले आहेत। रणजितजी, लोकशाही मराठीमध्ये आपलं स्वागत आहे। खरं तर चर्चा रंगते। आगामी काळात निवडणुका आता तोंडावरती आहेत आणि रामराजे नाईक निंबाळकर म्हणजे आपण स्वतः तुतारी हाती घेणार का अशी चर्चा रंगते आहे। त्यामुळे मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे। काय आपली यावरती पहिली प्रतिक्रिया? विषय आपण नीट समजून घ्या। यांनी आधीच तुतारी हातात घेतली। लोकसभेला संपूर्ण कुटुंब रामराजे हे शरद पवारांच्या तुतारीचे काम करत होतं। केवळ काहीतरी कारण दाखवून राष्ट्रवादीचा फार्स निर्माण ते करतायत। ते थांबले होते केवळ विधानसभा मतदारसंघातील शेकडो कोटी रुपयाची कामे अजितदादा पवार यांच्या मार्फत करून घेण्याकरता ते थांबले होते। ते जाणार आहे अजितदादांना याची कल्पना पूर्वीपासून आहे। गेल्या 4-5 दिवसापूर्वी त्यांची बैठक ही पुण्यामध्ये होऊन त्याच्यामध्ये निश्चिती झालेली आहे आणि आता कार्यकर्त्यांना तशा सूचनाही दिलेल्या आहेत की तुतारीमध्ये आपल्याला प्रवेश करायचा आहे म्हणून। त्यात नवीन काहीच नाहीये। लोकसभेला माझा फलटण विधानसभा मतदारसंघामधून वाढलेलं मताधिक्य ते तुतारी घेऊन सुद्धा त्यांना मताधिक्य फलटण मतदारसंघामध्ये रोखता आलं नाही आणि आता तुतारी वेगळी आली आणि घड्याळ वेगळं आलं तर पराभव 100% आहे। मग त्यापेक्षा तुतारीकडे जाऊन आपला कुठंतरी आपण राजकारणामध्ये जिवंत राहू का याच्यासाठी चाललेली ही आत्ताची हालचाल आहे। यामध्ये नवीन काही नाही। रामराजेंचा स्वभाव हा कायम एकाबरोबर राहायचं आणि त्या पक्षामधल्या नेत्याच्या बरोबर गद्दारी करायची। पवार साहेबांच्या बरोबर राहिले, स्वार्थासाठी शरद पवारांकडून ते अजित पवारांकडे गेले आणि आता अजित पवारांना धक्का देऊन ते परत शरद पवारांकडे जातील आणि किंबहुना निवडणुका संपोस्तोपर्यंत ते तिथं राहावेत असं आम्हाला वाटतंय। नक्कीच, म्हणजे थोडक्यात आपण या सर्व ज्या शक्यता आहेत त्या शक्यतांना दुजोरा देताय। कदाचित ते तुतारी या चिन्हावर आगामी काळात निवडणूक लढतील, राष्ट्रवादी शरद पवार पक्षामध्ये प्रवेश करतील। निंबाळकरजी खूप खूप धन्यवाद लोकशाही मराठीशी संवाद साधला त्याबद्दल। त्यामुळे रामराजे नाईक निंबाळकर यांच्या प्रवेशाची शक्यता वर्तवण्यात येत आहे। त्या संदर्भात फलटणमध्ये आता राष्ट्रवादीला धक्का बसण्याची शक्यता आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।